नमस्कार मंडळी, चला तर पाहूयात मजेशीर जोक्स। दोन मैत्रिणी गप्पा करत होत्या। पहिली मैत्रीण म्हणते, ब्युटी पार्लर मध्ये 3 तास आणि 5,000 रुपये खर्च करूनही तुझ्यात काहीच फरक पडला नाही ग। दुसरी मैत्रीण, हो ना, म्हणूनच मी स्टेटस बदलते। प्रेम हे सुंदर चेहऱ्यावर नाही तर सुंदर मनावर करा। माँ लड़की से पूछती है, तुझे कैसा ससुराल चाहिए? लड़की का जवाब, कैसा भी हो, जियो का नेटवर्क फुल आना चाहिए। गड्याने एक सिगरेटचे पॅकेट विकत घेतले। पॅकेटवर चेतावणी लिहिलेली होती, धूम्रपान नपुंसकता का कारण बन सकता है। गण्या पळत पळत टपरीवर गेला। गण्या म्हणतो, अरे साल्या, हे काय दिले? ते कॅन्सरवाला पॉकेट दे। नवरा रागाने बायकोला म्हणतो, तू नेहमी सगळं माझं माझं करत असतेस। माझं घर, माझी गाडी, माझी मुलं, कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस तू। आपलं घर, आपली मुलं, आपली गाडी, आता कपाटात काय शोधतेय? बायको म्हणते, आपला परकर। मुलगी बॉयफ्रेंडला विचारते, तुला माझी आठवण कधी येते रे जानू? मुलगा उत्तर देतो, जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला, घरातली सगळी कामे कशी करून घेते ते बघ। मुलगी म्हणते, तू संगलच मर रे कुत्र्या। एका माणसाच्या काळ्या कुट्ट्या बायकोने लाल पिवळी साडी घातली। बायको विचारते, या नवीन साडीत मी कशी दिसते सांगा बरं? नवरा, कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी। बंड्या रेल्वेत पेपर वाचता वाचता वैतागून पेपर बाजूला करत म्हणाला, साले सगळे राजकारणी भामटे आहेत। हे ऐकतात सहप्रवासी, अहो साहेब, तोंड सांभाळून बोला। बंड्या, माफ करा, हा तुम्ही पण राजकारणी आहात का? सहप्रवासी म्हणतो, नाही नाही, मी भामटा आहे। वडील, इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा? मुलगा, येतो ना। वडील, मग काय करतोस तू राग आल्यावर? मुलगा, मी संडास घासतो। वडील, संडास घासून राग कसा शांत होतो? मी संडास तुमच्या ब्रश टूथब्रशने घासतो। मुलाला संडासात घालून खूप मारला। जादूगार म्हणतो, मुलांनो, मी जादूने या रुमालातून कबूतर काढून दाखवीन। एक मुलगा, यात काय मोठं आहे? आमचे शिक्षक आम्हाला रोज कुठलीही जादू न करता कोंबड्या बनवतात। मित्रांनो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा।